नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव सिरियलमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। सखी आता तिच्या आईला जसा सरकारने त्रास दिला होता तसाच त्रास आता ती सरकारला देणार आहे। 11 वर्ष जी साडी तिने तेजस्विनीला घालायला दिली होती, म्हणजे सखीच्या आईला घालायला दिली होती, तीच साडी आता सखी सरकारला नेसवणार आहे आणि सगळ्यांसमोर घेऊन येऊन म्हणणार आहे की माझ्या आईने जे भोग भोगलेत ना तेच भोग आता तुम्हाला भोगायचे आहेत सरकार, आणि ही शिक्षा आहे तुमची। तर इकडे मीनाक्षी सुद्धा आता म्हणत असते की या बाईने माझ्या पोटात असलेलं बाळ मारलं, यासाठी मी हिला कधीच माफ करणार नाही, असं म्हणून सरकारला ती आता जोरात कानाखाली मारते। सरकार मात्र खूप शांत आता इथं उभा राहिलेली असते। तेजस्विनी तिचा हात पकडते आणि म्हणत असते की माझ्या घरातून बाहेर हो, तुझा अध्याय संपलेला आहे, असं म्हणून आता ती मनस्विनीच्या हाताला धरूनच तिला आता घराच्या बाहेर हाकलून देते आणि दरवाजा तिच्या तोंडावरती लावून घेते। तर आता हे नक्की कसं झालं ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया। तर रामनवमी असल्यामुळे कान्हा राम, लक्ष्मण, सीता यांची पालखी घेऊन आलेला असतो आणि तो सरकार आणि तेजस्विनीला पाया पडायला लावतो। आता त्या दोघी पाया पडत असतात, त्याचबरोबर घरातील सगळेजण सुद्धा इथे पालखीचे दर्शन घेतात। कान्हाने मात्र जो काही प्लॅन केलेला असतो तो प्लॅन आता त्याचा सक्सेसफुल होणार असतो। त्या दोघीही आता दर्शन घेत असतात, सरकार मात्र दर्शन घ्यायचं नाटकच करत असतात। तर कान्हा त्या प्लेटमधला गुलाल घेतो आणि आता त्या दोघींच्या अंगावरती तो गुलाल उधळतो। दोघीही आता पाया पडत असतात, पण अंगावरती गुलाल उडल्यामुळे अशा दोघी जणी आता आपापले डोळे असे लपवण्याचा प्रयत्न करत असतात। सरकारला सुद्धा आता खूप त्रास होत असतो, मात्र आता तेजस्विनी मनोभावे पाया पडत असते। गुलाल जरी अंगावरती उधळला तरी सरकारच्या डोळ्यात गुलाल गेल्यामुळे तिला त्रास व्हायला सुरुवात होते, कारण तिच्या डोळ्यामध्ये लेन्स लावलेल्या असतात, त्यामुळे आता ती डोळे चोळते, त्याच्यामुळे तिच्या लेन्स खाली पडतात। सखी आता तिच्या समोर जाते आणि तिला त्या लेन्स दिसतात। ती लेन्स हातामध्ये घेते आणि म्हणत असते की तुम्ही लेन्स घालता। आता ती सरकारकडे बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण सरकारचे डोळे आता इथे निळे दिसत असतात आणि सरकार त्या लेन्स पाहून सुद्धा आता खूप घाबरलेले आहे। तर सखी म्हणते की काय तुम्ही लेन्स घालता आणि तुमचे डोळे निळे कसे काय आहेत? मग कान्हा म्हणत असतो की ह्या सरकार आहेत आणि कसं असतं ना, मेकअप फार वेळ टिकत नाही, जखमा लवकर भरत नाही। तर कान्हा असं का बोलत आहे हे कोणालाच कळत नाही, सगळेजण त्याच्याकडे आश्चर्यानेच बघत असतात। मग आता तो म्हणत असतो की नाही कळलं का तुम्हाला? एकच मिनिट, आता मी तुम्हाला हे सगळं सांगतो। तो आता सरकारच्या जवळ जातो आणि तिचा हात ओढून घेतो। सरकार काही हात पुढे करायला तयारच नसते, पण कान्हा जोरात तिचा हात ओढून घेतो आणि आता तिने जो हातावरती मेकअप केलेला असतो तो मेकअप पुसून काढतो आणि मेकअप पुसून काढल्यावरती सरकारने जी कापून घेतलेला वन असतो तो सगळ्यांना इथे दिसतो। त्यामुळे सगळेजण आता तिचं हे रूप पाहून सगळ्यांना धक्का बसलेला आहे, तरी सुद्धा आता ती शांत बसत नाही। ती म्हणत असते की हे बघा मी तेजस्विनी। तेवढ्यातच खरी तेजस्विनी म्हणत असते की तू मनस्विनी आहे, असं म्हणून ती आता जोरात तिच्या कानाखाली मारते। मनस्वीला मात्र खूपच राग येतो, ती म्हणत असते की हाऊ डेअर यू, असं म्हणून ती तिला मारायला जाते। तर तेजस्विनी तिला जोरात ढकलून त्या पालखीवर देते, जिथे गुलाल असतो त्या ताटावरती तिला ढकलून देते। तर तिचा सगळा चेहरा आता गुलालाने भरलेला असतो आणि ती खूपच रागाने बघत असते। त्यावेळेस तेजस्विनी म्हणत असते की प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते ना तसा शेवट असतो। अगं आयुष्यभर खोटं वागत आली, खोटं बोलत आली आणि अजून किती खोटं बोलणार आहेस तू? सांग ना। प्रत्येक वेळी माणुसकीच्या नात्याने, रक्ताच्या नात्याने मी तुझ्यावर विश्वास ठेवत आली, तुला पाठीशी घातलं, एक दिवस तू सुधारशील या आशेवर, पण नाही, रंग बदलणं सरड्याच्या रक्तातच असतं। पाठीत खंजीर खुपसण्याची जात आहे तुझी, तू कधीच सुधारणार नाही। त्या दिवशीच सांगणार होते की एकदा हिचे डोळे तपासा, म्हणजे खरं काय खोटं काय ते सगळ्यांना कळेल, पण मी शांत बसले। तेव्हाही मला असं वाटलं की तू सुधारशील। 4 दिवस अजून बाकी आहेत, खरं खोट्याचा निकाल लागायच्या आधी तू स्वतःहून येशील आणि सगळ्यांना सांगशील की मी मनस्विनी आहे, पण नाही ग, शेवटपर्यंत तू खोट्याचाच हात धरला, नाही सुधारली तू, म्हणूनच तुझी अशी अवस्था झालेली आहे
आणि देवाच्या पायाशी तू गेलेली आहेस. घरातील सगळ्यांना कळलेलं असतं की ही मनस्विनी आहे म्हणून. तर आता मनस्विनी खूपच रागारागात उठते आणि म्हणत असते की हाऊ डेअर यू, तू माझ्यावरती हात उचलला, तुझी हिंमत कशी झाली अशी. म्हणून ती खूपच रागाने बघत असते तेजस्विनीकडे. पण तेजस्विनी आता घाबरणार नाही तिला. ती जोरात परत एकदा तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला म्हणत असते की ही चपराक त्या बहिणीकडून आहे जिचं बालपण तू हिरावून घेतलं. पुन्हा ती आता दुसरी चापट तिला मारते आणि म्हणत असते की ही चपराक त्या बायकोकडून आहे जिचं कुंकू तू हिरावून घेतलं. आणि तिसरी चापट तिला पुन्हा मारते आणि म्हणत असते की ही चापट त्या आईकडून आहे जिच्या मुलीला तू 11 वर्ष तिच्यापासून लांब ठेवलं. आता तेजस्विनी म्हणत असते की कान्हा, आज रामनवमीच्या दिवशी तू रावणाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. खरंच मी तुझी आभारी आहे. हिचा खरा चेहरा तू सगळ्यांसमोर आणल्यामुळे. फक्त माझं अजून एक काम करशील का? पोलिसांना फोन लाव आणि ह्या बाईला जेलमध्ये पाठव. हिला आता अजिबात या घरामध्ये मी राहू देणार नाहीये. असं म्हटल्याबरोबर इकडे आता सखी म्हणत असते की ही बाई जेलमध्ये गेलीच पाहिजे असं मला सुद्धा वाटतं. पण ना आई, ह्या बाईने तुला खूप त्रास दिलेला आहे, त्यामुळे हिची जागा जेलमध्ये नाही. ती आता तिच्या जवळ येऊन म्हणत असते की मनस्विनी मावशी, मावशी तुम्ही माझ्या मावशी असला ना तरी ना मला खूप तुमचा राग येत आहे. खरंच तुम्ही ना माई मरो पण मावशी जगो या म्हणीला सुद्धा आता काहीच किंमत ठेवलेली नाहीये. आई समान असलेल्या मावशीच्या सुंदर नात्याला सुद्धा तुम्ही काळीमा फासलेली आहे. माझी आई म्हणून या घरात इतके वर्ष राहिलात, माझ्या घरातील माणसांना त्रास दिला, या घरातलं घरपण संपवलं, माझं बालपण संपवलं, या घरातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्या ज्याच्यावरती तुमचा काहीच अधिकार नव्हता आणि कधीच नव्हता. तरी सुद्धा ते इथे सरकार म्हणून राहिला आणि जिचा या सगळ्यावर अधिकार होता तिला तुम्ही इतकं वर्ष वनवास भोगायला लावला. खरंच तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे. असं म्हणून ती पुन्हा म्हणत असते की काय म्हणाला होता तुम्ही की तुम्ही रामाचा स्वीकार केलाय आणि माझ्या आईने रावणाचा स्वीकार केलाय. आता ती सरकारला आठवतं ज्यावेळेस ती सखीला म्हणाली होती त्यावेळेस ती म्हणत असते की मला ना खरंच आज कळले की खरा रावण कोण आहे आणि खरा राम कोण आहे. ती सगळी गोष्ट तुमची होती, मनस्विनीची ती गोष्ट होती. दहन केलं जाणार कारण आता काळ बदललाय. कलियुगातल्या या रावणाला आता वनवास भोगावा लागणार. पण इथे सगळा हा वनवास आता तुम्हाला भोगावा लागणार आहे, माझ्या आईला नाही. खरंच तुम्ही इतक्या वर्ष किती वाईट वागला माझ्याशी. मला आई सुद्धा म्हणून दिलं नाही. अशी कोणतीच आई वागू शकत नाही. जी खरी आई असते ना ती अशी आई वागू शकत नाही. पण मलाच कळलं नाही, मीच माझ्या आईला ओळखू शकली नाही. तुमच्यामध्ये मी माझ्या आईला पाहत होते पण मला कधी का दिसलं नाही की माझी आई लहानपणी चांगली होती आणि आता ही अशी कशी काय बदलली, मला का कळलं नाही. खरं तर माझं चुकलेलं आहे. इथे आता सखी रडायला लागते. कान्हा आता सखीला समजावत असतो की प्लीज सखी तू रडू नको. पण आता सखीला हे सगळं खूप आता वाईट वाटत असतं की मी माझ्या आईला ओळखू शकली नाही. ह्या सरकारला मी इतकं वर्ष आई म्हणावं म्हणून किती विनवण्या केल्या पण तिने मला कधीच आई म्हणून दिलं नाही. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप सुंदर आहे. फायनली आता त्या सरकारचं खरं रूप सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि आता तिला जसं तिने तेजस्विनीला त्रास दिला तसाच आता त्रास तिला इथे मिळणार आहे. पण आता ती सुधारेल का, आता काहीतरी आणखीन जोराचं भांडण करेल हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.